नमस्कार, मी राजन लाड. मी जैतापूरच्या खाडीपुलावरती आहे. हा जैतापूर आणि धाऊरवली जोडणारा खाडीपूल आहे आणि या खाडीपुलावरती हे विद्रुप वगैरे तुम्हाला दिसतंय बघा. ही जी केबल आहे, 2 केबल आहेत. 11 केवीचे हा केबल आहेत. जर या 2 11 केवीच्या केबल असतील तर जवळपास 11,000 किलोवॅटचा हा विद्युत प्रवाह या पुलावरून पास होणार आहे. आपल्या घरामध्ये साधारणतः 230 किलोवॅटचा प्रवाह असतो. आता ही जी केबल टाकलेली आहे जैतापूरच्या खाडी पुलावरून, ही योग्य आहे का? याला सार्वजनिक बांधकाम खात्याने परवानगी दिली आहे का? संबंधित ग्रामपंचायतीने याला NOC दिली आहे का? म्हणजे जैतापूर, नाटे असेल, धाऊरवली असेल, या ग्रामपंचायतींना हे मान्य आहे का? आता 11 केवीच्या केबलबद्दल बोलायचं झालं असेल तर जी मला माहिती मिळाली आहे तांत्रिकदृष्ट्या, ती एवढा जबरदस्त प्रवाह असतो की सहज याच्याकडे हात स्पर्श न करता सुद्धा माणूस ओढला जाऊ शकतो. आता ही उघडी नाही आहे, केबल आहे, मात्र तरीसुद्धा ही धोकादायक आहे. अशा पद्धतीने टाकणं कितपत योग्य आहे? 11 केवीची उघडी वाहिनी एखादी जर फॉल्टी झाली तर जवळपास एखादा लोखंडी पोलसुद्धा वितळवू शकतो, एवढी क्षमता त्याच्यामध्ये असते. आता त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो जैतापूरचा ब्रिज आहे आमचा, तो निसर्ग सौंदर्याने नटलेला संपूर्ण परिसर आहे. या ब्रिजमुळे अनेक लोक या ब्रिजवर येतात, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणी थांबतात. राजापूरची अर्जुना नदी अरबी समुद्राला मिळताना या आमच्या जैतापूरच्या खाडीतून पास होते. समोरच्या बाजूला किल्ले यशवंतगड किल्ला आहे, जुवे बेट आहे, ही संपूर्ण जैतापूरची खाडी आहे. हा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या स्थानिकांबरोबर इतर जे पर्यटक आहेत त्या लोकांना हे दृश्य, ही जी केबल आहे, विद्रुपीकरण आहे, ते खरोखरच रुतणार आहे का? आणि याला संबंधितांनी परवानगी खरोखरच दिली आहे का? ही धोकादायक आहे. एखादा अपघात झाला तर त्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन घेणार आहे का? सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, महावितरण कंपनी असेल, किंवा त्यापेक्षा पुढे जाऊन स्थानिक ज्या ग्रामपंचायती आहेत, जैतापूर असेल, नाटे असेल, धाऊरवली असेल, यांना याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे का? या केबलमुळे धारतळे आणि पडवे ही 2 सबस्टेशन जोडली जाणार आहेत, यात काही वाद नाही, चांगलं आहे. मात्र अशा पद्धतीने केबल टाकणं योग्य नाही. आमचा हा परिसर बघा, ही जैतापूरची खाडी बघा, हा सूर्यास्त बघा, आणि हा परिसर पाहण्यासाठी जर लोक या ठिकाणी उभी राहिली आणि ही केबल अशा पद्धतीने धोकादायक पद्धतीने इथे टाकलेली असेल तर ते खरोखरच योग्य आहे का? यावर आपण बोलणार नाही आहेत का? रत्नागिरीकडे जाणारा पूर्णगड जो ब्रिज आहे, त्या ब्रिजवर देखील अशाच पद्धतीने केबल टाकण्यात आल्या होत्या. मात्र त्याची अवस्था आता जर बघितली तर अत्यंत धोकादायक आहे. तिथल्या एका स्थानिक जबाबदार नागरिकाने मला फोन करून सांगितलं की वारंवार तक्रारी करून सुद्धा हे अधिकारी याकडे लक्ष देत नाही. एखादा अपघात होईल, एखादा तरी मृत्यू होईल, तेव्हाच त्यांना जाग येणार आहे. केबल जर चालू झाली, एखादी फॉल्टी झाली तर केवढा मोठा अपघात होऊ शकतो. आपण जर या परिसरातील असाल आणि कधी ना कधी या ब्रिजवर येत असाल आणि ही केबल आपण पाहिली असेल तर ही केबल योग्य आहे का? ही धोकादायक नाही आहे का? आणि जर तुम्हाला धोकादायक वाटत असेल तर आपण संबंधितांना या संदर्भात जाब विचारणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा. आपण सर्वांनी मिळून याचा नक्की जाब विचारू शकतो. खरंच याला बांधकाम विभागाने अशा पद्धतीने परवानगी दिली आहे का? ही सुरक्षित आहे का? याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे.